हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे नागपूरची नेहा. कसे आहेत तुम्ही सगळे? आम्ही जात आहे मंदिरामध्ये. संध्याकाळ झालेली आहे, मंदिरामध्ये जात आहे. आज आहे सोमवार आणि आम्ही शिवमंदिरात जात आहे. तर तुम्ही पण चला, आमच्या घराजवळचं शिवमंदिर कुठे आहे मी तुम्हाला दाखवते. चला मग आपण शिवमंदिरमध्ये जाऊ आणि देवाचे दर्शन घेऊन येऊ आज. चला माझ्यासोबत तुम्ही पण. गिरीश खाली चप्पल घालत आहे आणि मी पायऱ्या उतरते. आपण जाऊ मस्त मंदिरामध्ये आणि मंदिरामधून गेल्याच्या नंतर आपण माझ्या मम्मीकडे पण जाऊ. आज मम्मीचं घर दाखवते तुम्हाला सगळ्यांना आज. चला तर मग आपण आता आम्ही मंदिरामध्ये आलेलो आहे आणि आम्ही मंदिरामध्ये शिवजीला जल वगैरे चढवून झालेलं आहे. आणि आता आम्ही मंदिरामध्ये 2 मिनटं छान मस्तपैकी बसतो. हे आमच्या एरियातलं मंदिर आहे, इकडलं महालक्ष्मी नगरचं. इकडे गिरीश बसलेले आहे. इकडलं मंदिर आहे आमचं छान मस्तपैकी महादेवाचं. इथे हनुमान महाराज पण आहे, हनुमानजीचं पण मंदिर आहे आणि शिवजीचं मंदिर आहे आणि देवीचं मंदिर आहे. तर आम्ही देवीच्या मंदिरामध्ये आलो. चला आता मम्मीच्या घरी जाऊ आपण. मंदिरातून निघालेलो आहे, आता जात आहे मम्मीच्या घरी. बसते आता गाडीवर आणि जाते मम्मीच्या घरी. चला, इथं आमच्या घरापासून मंदिर 5 मिनटं आहे आणि मम्मीच्या घरापासून मंदिर मला वाटतं 2 ते 3 मिनटाच्या अंतरावर. जास्त नाही, जास्त दूर नाही, एकदमच जवळच आहे. पटकन 5 मिनटाचं अंतर आहे. चला आपण मी जात आहे माझ्या मम्मीच्या घरी. म्हणजे मम्मीच्या घरी म्हणजे तसं तर मम्मीच्या घरी आम्ही नेहमीच जातो, पण मम्मीच्या घरी 2 दिवसानंतर जाते आज. कारण मम्मी माझ्याकडे गेली होती पार्टी, मम्मी माझ्याकडे होती. आता जात मम्मीच्या घरी. तर मग आपण मम्मीच्या घरी भेटूया. हे बघा, इकडे मी माझ्या मम्मीकडे आलेली आहे. इकडे माझे पप्पा आहे, पप्पा झोपलेले आहे. पप्पा हाय करा जी. हाय हाय. पप्पा हाय करताय तुम्हाला सगळ्यांना. इकडे देवांश बसलेले आहे, तिकडे गिरीश बसलेले आहे आणि माझा भाऊ घरी नाही आहे. मम्मी स्वयंपाक करताय. तर मी तुम्हाला दाखवते माझी मम्मी काय स्वयंपाक करत आहे ते. हे माझ्या मम्मीच्या घरी कालच नवीन कपाट आणलेलं आहे आम्ही, मस्तपैकी छान. हे बघा, कालच आणलं आहे आम्ही नवीन कपाट. आणि इकडे माझी मम्मी. तू का करताय मम्मी? मम्मी का स्वयंपाक करताय? चवळीच्या शेंगाची भाजी करताय. मम्मी इकडे मस्त नवीन फिल्टर घेऊन दिलाय. नवीन फिल्टर घेऊन दिलाय. मम्मी चवळीच्या शेंगाची भाजी करताय आणि मम्मी हाय करताय मम्मी तुम्हाला सगळ्यांना. चला तर मग, चला तर आता इकडे आमचं मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे. मम्मी बसलेली आहे, मी बसलेली आहे, देवांश पण इकडे मस्त बसलेला आहे. हा देवांश बसलाय ना. काय खाल्लं आज जेवणमध्ये? खीर, शेवडाची खीर, कढी, भात, पोळी आणि कढी आम्ही सगळे खाल्ले. मम्मी जेवली का? हो. काय जेवली? पाल्याच्या शेंगाची भाजी, कढी, भात, पोळ्या. ॲक्च्युली माझ्या पप्पांनी ताक आणलं होतं. दिसत नाही. माझ्या पप्पांनी ताक आणलं होतं गावावरून. माझ्या मोठ्या बाबाच्या मुलाकडे गेले होते ते, तर त्यांनी ताक आणलं होतं. ते ताकाची कढी आम्ही पिली आज. खूप मस्त टेस्टी झाली, 1 नंबर. ते कढी असं वाटते पेतच राहावं. खूप मस्त वाटते ते कढी. मी आणि माझे पप्पा खूप फॅन आहे त्या कढीचे. आम्ही खूप मस्त बनवली. मी घरी जात होती. ॲक्च्युली आमची काकू गेली आहे तीर्थयात्रेवर. काकू आहे काही 15 दिवस आमच्या घरी नाही आहे. तर आता 15 दिवस स्वयंपाक मलाच करायचा आहे. तर त्याच्यामुळे मम्मी म्हणे 2 दिवस झाले काकूला जाऊन. काकू काल गेल्या. तर मम्मी म्हणत होती की आता काही घरी जाऊ नको म्हणे, तू म्हणे इकडेच स्वयंपाक कर म्हणे, इकडेच जेवण कर म्हणे आणि मग जाशील वाटल्यास तर घरी म्हणे. मग आम्ही खीर वगैरे केली होती. माझ्या भावाला फोन केला, माझा भाऊ काही आला नाही, तो बाहेर गेला आहे. मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि आता निवांत गप्पा मारत बसलो आहे. आता देवांश म्हणते घरी चल, कारण उद्या सकाळी स्कूल आहे ना देवांश. होमवर्क भी करायचे आणि आता एवढं रात्री होमवर्क करणार आहे काही पण. तर आता मम्मी खीर आवडली होती का तुला? कशी झाली होती खीर? छान झाली होती. मम्मी खीर केली होती मस्त. आम्ही गिरीश, आम्ही सगळ्यांनी. माझे पप्पा झोपलेले आहे मस्त. देवांश पिक्चर पाहत आहे. तर चला मग आपण मस्त घरी जाऊ. अरे हो, असं म्हटलं का मी? हां, डॅडी तिकडे बसले आहे आणि देवांश इथे बसलेला आहे, मम्मी बसलेली आहे, फादर आमचे झोपलेले आहे आणि आता आम्ही जात आहे घरी. चला तर मग तुम्हाला भेटूया आम्ही उद्या. बाय बाय. बाय बाय करा. बाय. उद्या येऊ आपण मम्मीच्या घरी संध्याकाळी. दिवसभर हो संध्याकाळी येऊ मम्मीच्या घरी. मग संध्याकाळी येऊ मम्मी. ठीक आहे.
चला तर मग आता सगळ्यांना बाय बाय. बाय. बाय.